हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जी जिल्हा परिषद भरती 2023 ची झालेली होती. त्याच्यात फार्मसी ऑफिसरचा जो रिझल्ट आहे मित्रांनो, ते खूप साऱ्या जिल्हा परिषदचे ऑलरेडी आलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असावं की कोणत्या कोणत्या जिल्हा परिषदचा रिझल्ट लागलेला आहे काल, आणि मित्रांनो आज कोणत्या कोणत्या जिल्हा परिषदचा रिझल्ट येऊ शकतो, किंवा सकाळी 10-11 वाजता कोणते रिझल्ट आलेले आहेत, ही सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्यवस्थित भेटणार आहे. नवीन कोणते निकाल जाहीर झालेले आहेत, सर्व माहिती सविस्तर. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण बघणार आहेत की कोणते कोणते रिझल्ट आज लागू शकतात, किंवा कोणते कोणते रिझल्ट आणखी लागलेले नाहीत. तर मित्रांनो, इथे बघा, जिल्हा परिषद 2023 सरळ सेवा भरती निकाल फार्मसी ऑफिसर. तर मित्रांनो, काल संध्याकाळी हे रिझल्ट आलेला आहे हिंगोली जिल्हा परिषदचा. तर मित्रांनो, ह्याची पण पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी दिलेली आहे. आणि मित्रांनो, हे काल संध्याकाळी आलेल्यामुळे मी व्हिडिओ ह्याच्यावर बनवलेला नव्हता. यासाठी मित्रांनो ही इन्फॉर्मेशन देतो की ह्याच्यामध्ये जे टॉपर असणार आहे जिल्हा परिषद हिंगोलीमध्ये, तर ते कमी असणार आहे ॲज कम्पेअर टू सांगली असेल, गडचिरोली असेल. तर इथे टॉपर आहे 154 मार्काचा हिंगोली जिल्हा परिषद मध्ये टॉपर असणार आहे फार्मसी ऑफिसरचा. याच्यानंतर मित्रांनो, नंतरचा काल संध्याकाळी रिझल्ट आलेला होता तो म्हणजे गडचिरोली जिल्हा परिषद. तर मित्रांनो, गडचिरोली जिल्हा परिषद मध्ये वॅकन्सी चांगल्या होत्या, आणि तिथे जे टॉपर होता मित्रांनो ते कितीच आहे, 180 चा फर्स्ट टॉपर आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, जे सेकंड रँक सेकंड स्टुडंट असणार आहे त्याला किती मार्क होते, 160 मार्क सेकंड स्टुडंटला आहे. तर मित्रांनो, आता जे आज सकाळी रिझल्ट आलेले आहे ते कोणता जिल्हा परिषद आहे मित्रांनो, ती आपली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद. तर ह्याचा रिझल्ट मित्रांनो थोड्या वेळा आधीच आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये टॉपर कितीचा आहे मित्रांनो, ते आहे 164 मार्कचा. हे जे जिल्हा परिषद आहेत, संभाजीनगर असेल, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली असेल, हिंगोली असेल, यांच्या सर्व पीडीएफ मित्रांनो तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहेत. मी तुम्हाला काय करायचं, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या लिंकला जॉईन करून तिथे तुम्हाला पीडीएफ भेटणार आहे मित्रांनो. तिथे तुमचा रिझल्ट कसा आहे ते चेक करू शकता. ह्याच्यानंतर मित्रांनो, काल जे रिझल्ट आले होते त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदचा आलेला आहे, त्याच्यानंतर सांगली जिल्हा परिषदचा आलेला आहे, त्याच्यानंतर मित्रांनो लातूर जिल्हा परिषदचा आलेला आहे रिझल्ट, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा परिषद, आणि मित्रांनो जिल्हा परिषद यवतमाळ. म्हणजे मित्रांनो, आतापर्यंत जे रिझल्ट आलेले आहेत झेडपीचे, त्याच्यामध्ये फक्त 8 झेडपीचे रिझल्ट मित्रांनो आतापर्यंत आलेले आहेत, टोटल 8. आणि मित्रांनो, राहिलेल्या जिल्हा परिषदचे रिझल्ट जे आहेत ते पण तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित सर्वात आधी आपल्याकडेच भेटणार आहे मित्रांनो. तर जे राहिलेले जिल्हा परिषदचे रिझल्ट आहेत, आज संध्याकाळपर्यंत खूप साऱ्या जिल्हा परिषदचे रिझल्ट येण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये पुणे असेल, नंतर बीड जिल्हा परिषद असेल, नंतर सातारा असेल, रायगड असेल, पालघर असेल, रत्नागिरी असेल, त्याच्यानंतर अहमदनगर असेल. तर मित्रांनो, ह्या सर्व झेडपीचे रिझल्ट आज संध्याकाळीपर्यंत लागू शकतात. आणि मी जे बाकीचे नाव नाही घेतलेत त्याचे पण रिझल्ट आज संध्याकाळीपर्यंत मित्रांनो लागण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळीपर्यंत, नाहीतर मंडे मध्ये सर्व झेडपीचे जे काही महाराष्ट्रात झेडपीचे फार्मसी ऑफिसरच्या वॅकन्सीज होत्या, एक्झाम झाली होती, त्यांचे सर्व रिझल्ट मित्रांनो मंडे पर्यंत येणार आहेत. मॅक्झिमम रिझल्ट आज येतील मित्रांनो, त्याच्यात तुम्ही जास्त विचार नका करू. आणि जसा रिझल्ट लागेल तसं लगेच मित्रांनो तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर त्या रिझल्टची पीडीएफ, निकालाची पीडीएफ भेटणार आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, आता आपण रँक बद्दल बघू की सर मार्क कसे आहेत, दुसऱ्या जिल्हा परिषद मध्ये रँक कसे आहेत. तर मित्रांनो, ते डिपेंड आहे की कोणत्या जिल्हा परिषद मध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तिथेला टॉपर कितीचा आहे, तिथे नंबर ऑफ वॅकन्सी किती आहेत, आणि नंतर मित्रांनो तुमच्या कॅटेगरीला तिथे जागा किती आहेत, या सर्व गोष्टीवर डिपेंड असणार आहे तुमचं सिलेक्शन. आता दुसरी गोष्ट मित्रांनो, आता जेवढे पण रिझल्ट लागलेले आहेत ह्याच्यामध्ये काही जे स्टुडंट होते त्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यामध्ये DMER ची एक्झाम होती, त्याच्यामध्ये पण सिलेक्ट झालेल्या स्टुडंटनी झेडपीची एक्झाम दिलेली आहे. त्यांना जॉईनिंग लेटर भेटलेले नव्हते, त्यामुळे त्यांनी पण झेडपीची एक्झाम दिलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपलं DS मध्ये बी खूप साऱ्या वॅकन्सीज होत्या, त्याच्यामध्ये पण काही स्टुडंट सिलेक्ट झालेले आहेत.
तर त्याच्यामुळे मित्रांनो रँक कमी म्हणजे सिलेक्टेड कॅन्डिडेटची जी रँक असणार आहे ती कमी पण होऊ शकते, कारण इकडची टॉपर सेम त्यांनी ऑलरेडी जॉईनिंग केलेली आहे. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला झेडपी मध्ये हा प्लस पॉइंट असणार आहे. ह्या गोष्टी पण तुम्ही सर्व लक्षात ठेवून, जरी तुम्हाला थोडे कमी मार्क असतील तरी पण एखाद्या वेळेस तुमचा तिथे होऊ शकतो. याच्यानंतर मित्रांनो राहिलेले रिझल्ट असतील त्याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित भेटणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला कुठली इन्फॉर्मेशन ॲडिशनल पाहिजे असेल तर मित्रांनो यावर कमेंट नक्की करा. थँक्यू.